खानदेशात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे तापी नदीनं रौद्ररूप धारण केलंय। जळगावच्या हातनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीची पाणी पातळी धोक्याच्या पातळीकडे सरकतेय। परिस्थितीचं गांभीर्य ओळखून प्रशासनानं नंदुरबारमधील सारंगखेडा बॅरेजचे 10 तर प्रकाश बॅरेजचे 13 दरवाजे उघडलेत। या दोन्ही बॅरेजमधून सध्या तब्बल 3 लाख क्युसेक पेक्षा जास्त वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाहुयात यावरचा हा विशेष रिपोर्ट। दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या दमदार पावसामुळे तापी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली आहे। सध्या सारंगखेडा बॅरेजमधून 1,32,000 क्युसेक तर प्रकाश बॅरेजमधून 1,90,000 क्युसेक वेगाने पाणी सोडलं जात आहे। यामुळे तापी नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाढत्या पाणी पातळीमुळे नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि मासेमारी पूर्णपणे बंद ठेवावी, असं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाने केलंय। प्रशासनाचं संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष असून तापीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते।